तुम्ही जर नवशिके असाल आणि तुम्हाला जर ज्वारीची भाकरी येत नसेल तर ती लाटून कशी करायची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर माझी ही ज्वारीची भाकरी रेसिपी प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर पहा। #स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी ज्वारीची भाकरी कशी करते ते मी आज या रेसिपीमधून तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला मऊसूत ज्वारीची भाकरी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला उकड नाही पण पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला जेवढं पीठ लागेल तेवढंच त्या मापाचं आपण पाणी घेणार आहे आणि ते गरम करत ठेवणार आहे। त्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता आपण जेवढं पाणी घेतलं त्याच मापाने आपण पीठ घेणार आहोत। ज्वारीचं पीठ आहे हे बारीक दळलेलं आहे, ते पीठ आपण त्यात घालून घेणार आहोत। गरम पाणी झालेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी आपण पीठ आता मळून घेत आहोत। पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूनी आपण मळून घ्यायचं आहे। आपला घट्टसर गोळा झाला पाहिजे, जास्त पातळही झाला नाही पाहिजे आणि त्याचा पिठाचा गोळा मऊसूत झाला पाहिजे। याप्रमाणे आपण त्याला 3-4 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता याप्रमाणे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पोळपाटावर ते पीठ व्यवस्थित मळून घेत आहोत। व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे 4 भाग करून घेतले। आमच्या भाकऱ्या थोड्या छोट्या असतात त्यामुळे मी 4 भाग केले। जर तुम्हाला मोठ्या भाकऱ्या पाहिजे असेल तर 3 भाग करा। आता हातावर एक गोळा घेऊन मी तो थापून घेते, म्हणजे पसरट करून चपटा गोळा करून घेते आणि खाली पोळपाटावर थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि मी आता लाटून घेते। आपण कडेकडेने लाटत जायचं आहे। एक लाटणं फिरवल्यावर गोल फिरवायची आहे। याप्रमाणे आपण पूर्ण भाकरी लाटून घ्यायची आहे। कडेकडेने लाटत जायचं आहे आणि थोडंसं मधी लाटायचं आहे। याप्रमाणे आपली भाकरी तयार झाली आहे। मी तव्यावर टाकली आहे। तव्याचा गॅस स्लो आहे आणि पाणी मारून घेते। जिथे पिठाचा भाग असतो तिथे पाणी मारून घ्यायचं आहे। वरची बाजू खाली आली आहे आणि याप्रमाणे आपण भाकरी 30-40 सेकंदासाठी ठेवून घेतली आहे आणि आता आपण पलटी मारून घेणार आहोत। त्यासाठी कड्या मोकळ्या केल्या आहेत आणि इथे आपण 1-1.5 मिनिटासाठी ठेवणार आहोत, कारण ओलसर भाग असतो। मग हळूहळू आपली भाकरी थोडीशी सुटायला लागेल। मग आपण पलटी मारून घेणार आहोत आणि आता भाकरी दाबत दाबत आपण तिला फुगवायची आहे। याप्रमाणे आपली भाकरी फुगली जाईल आणि जिथे आपली भाकरी भाजली गेली नाही तिथे दाबून दाबून आपण भाजून घ्यायची आहे चारी बाजूनी। अशा प्रकारे आपण भाकऱ्या सगळ्या भाजून घेणार आहोत। अशी आपली मऊसूत भाकरी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।